आपण पाहिलं तर महत्त्वाची एंट्री या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अर्थातच साईश्वर या संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर सन्माननीय राजूदादा थोरात साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर थोर समाजसेवक, प्रत्येकाच्या पाठीशी सातत्याने हात असणारा व्यक्ती, प्रत्येकासाठी मदतीसाठी धावून जाणारा व्यक्ती, अर्थातच या घनसोलीमधील तसंच आपण पाहिलं तर रॉयल व्यक्तिमत्व साईश्वर 11 या संघाचे संघ मालक, प्रत्येकासाठी आपण पाहिलं तर मदतीच्या काळामध्ये उभं राहणारा दोन्ही नावं आज या व्यासपीठावरती येतील. अर्थातच सन्माननीय आदरणीय राजू थोरात साहेब, त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर घनसोली विभागातील थोर समाजसेवक आदरणीय सन्माननीय सुनील दादा मस्कर साहेब, या दोन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती मनपूर्वक अधिक स्वागत, सुस्वागतम. आपल्या दोघांचं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. धन्यवाद किरण सर, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. बागों में फूलते फूल, इस फूल के बनते हैं गुलदस्ते. बागों में फूलते फूल, इस फूल के बनते हैं गुलदस्ते. जी हाँ प्यारे दोस्तों, इस कमेंटेटर की तरफ से आपको एक प्यार भरा नमस्ते. होळी एका चांगल्या लढतीकडे जो सामना तुमच्या समोर सुरू आहे. सन्माननीय योगेश जी वाडकर साहेब यांचं आगमन, त्यांचंही स्वागत करूया. सामना आहे तुमच्या समोर. एका बाजूला संघ आहे साईश्वर 11 विपक्ष चिराग वॉरियर्स. हा सामना तुम्ही पाहताय. साईश्वर 11ने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी करण्याचा घेतलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टीम चिराग वॉरियर्सला आमंत्रण दिलेलं आहे गोलंदाजी करण्यासाठी. प्रारंभिक जोडीमध्ये शरद आणि अमित ही प्रारंभिक जोडी आहे. शरद कोंडाळकर, अमित शेलार. बॉलर तयार. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल थोडा वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील, चेंडूची फेकी करतील, तत्पूर्वी मिळेल एक चांगली धाव. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकत एका षटका अखेरीस 4 धावा बिनगडी बाद. साईश्वर 11 प्रथम फलंदाजी करत असताना. या स्पर्धेचं विहंगम दृश्य टिपण्याचं काम ड्रोन कॅमेरा करत आहे. तो तुम्हाला आकाशामध्ये दिसेल. विहंगम दृश्य या प्रीमियर लीगचं कसं दिसतं हे अवकाशातून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेची ही क्षणचित्र टिपली जातील. एका षटकाचा खेळ संपलेला आहे आणि टीम साईश्वर 11 प्रथम बॅटिंग करताना 4 धावा बिनगडी बाद. जो संघ आहे श्री राजू दादा थोरात, दुसऱ्या बाजूला जो संघ आहे चिराग वॉरियर्स, सागर दादा घोडके यांच्या मालकीचा संघ, यांच्यामध्ये सुरू असलेली ही लढत. ओव्हर नंबर 2 साठी आता बॉलिंग अटॅकमध्ये प्रणव चौरोसिया ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. चला, पाच षटकांचा सामना आहे. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2 साठी आता प्रणव आणि स्ट्रायकर एंडा फलंदाज अमित शेलार. एका षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा. टिपिकल अमित शेलार स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलाय. मार्गस्थ होतोय बॉल सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धाब्यांसाठी येतोय एक चांगला चौकार.
का अमित शिलार यांच्या बॅटमधून आलाय. या षटकामध्ये आतापर्यंत जे बॉल झालेले आहेत तब्बल 1 आणि पहिल्याच बॉलचं एक चांगलं स्वागत केलं अमित शिलार यांनी चौकाराने. प्रणव तयार. पायांचा वापर करत पुढे येण्याचा प्रयत्न. आता फलंदाजाला रीड केलेला आहे अमित शिलार यांना. शरीरापासून बॉल हा दूर ठेवला. आलाय तो निर्धाव बॉल. टप्प्यावरचा ताबा, दिशेवरचं नियंत्रण योग्य होतं या बॉलच्या पाठीमागे. प्रभावित करतोय हा बॉल फलंदाज अमित शिलार यांना. प्रणव पुन्हा तयार. मनोबल वाढलाय. आडव्या बॅटने जोरकस मारण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. हाई लागोपाठचा आलाय तो निर्धाव. थोडंसं दडपण वाढेल का या सामन्यामध्ये फलंदाजी करताना. लागोपाठचे 2 आलेत डॉट. या अगोदर आला होता चौकार, त्यानंतर आलेले 2 डॉट आपण पाहिले. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 8 धावा धाव फलकावरती. प्रथम फलंदाजी करताना साईश्वर 11. खोलवर टप्प्याचा बॉल, कार्पेटचा फटका. खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. बॉलची फेकी, एक सिंगल धाव. स्ट्राइक बदललेला आहे. 4थ्या बॉलवरती स्ट्राइक बदलण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला आता शरद कोंडाळकर. स्थानिक क्रिकेट छत्रपती 11 कडून. बॉल हवेत आहे. बॅटची कडा यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि हाताच्या उंचळीतून झेल निसटलेला आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. पूरक प्रकाशामध्ये अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण आहे. इथे आता बालंबाल बचावलेले आहेत शरद कोंडाळकर. प्रणव एका बाजूला आपण पाहत आहोत ना, जे स्थानिक क्रिकेट साई 11 कडून खेळतात, तर एका बाजूला छत्रपती 11 कडून स्थानिक क्रिकेट खेळणारे शरद कोंडाळकर आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धाव फलकावरती. वेगाने हाताळलेला बॉल, वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण अंकित करत आहोत. धावसंख्या पुढे चालली आहे. अंतिम बॉल या षटकातला शेष. आज या स्पर्धेसाठी प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक सेम लाईन आहे का. एक धाव धावून काढली आहे आणि पंच पुन्हा वळले. नकारात्मक आहे. वाईट +1 अशा पुन्हा एकदा घेऊया 2 धावा. शेवटचा बॉल टाकण्यासाठी आता झगडावं लागतंय गोलंदाज प्रणव यांना. अंतिम बॉल अजून शिल्लक आहे. प्रणव यांच्याबद्दल आपण चर्चा केली. स्थानिक क्रिकेट साई 11 कडून खेळतात. आज ते गोलंदाजी करतात चिराग वॉरियर्स या संघाकडून. प्रीमियर लीग म्हटलं की खेळाडू वाटून घेतले जातात. मग तुम्हाला विविध संघांसाठी परफॉर्मन्स करावा लागतो. जोरकस मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक 3. अशा प्रकारच्या कॅचेस घेणं थोडंसं कठीण असतं. क्षेत्ररक्षक धावत असतात आणि त्यानंतर बॉल सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. मितील धावा 4 येतोय. चौकार. वरती आहेत 18 धावा बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करताना टीम साईश्वर 11 या संघाची ही स्थिती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 18 धावा उभ्या झालेल्या आहेत. म्हणजे फलंदाजी ही 9च्या सरासरीने सुरू आहे. एका बाजूला 2 षटकांमध्ये 18 धावा खर्च केलेल्या आहेत चिराग वॉरियर्सने. ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजीच्या रनवेवरती कुमार. ओव्हर क्रमांक 3 मध्ये राईट आर्म राऊंड द विकेट. अप्रतिम प्लेसमेंट, सुंदर टायमिंग. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी कमी, विकेटचं पतन. फलंदाज माघारी शरद कोंडाळकर. टिपिकल फटक्यावरती आउट झाले. हा त्यांचा एक ट्रेडमार्क स्ट्रोक होता. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी अशा प्रकारचे अनेक स्ट्रोक खेळलेत आणि त्याच्यावरती षटकार मिळवला होता.
पण या सामन्यामध्ये त्यांना या बॉलच्या पाठीमागे षटकार मिळवता आला नाही, लांबी कमी पडली आणि त्यांच्या विकेटचं पतन झालं. आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी शैलेश काळे, ज्यांनी काल जबरदस्त प्रतिम फलंदाजी केली आहे. दणदणीत फटक्याचा दानपट्टा. फार वेळ होता हा स्ट्रोक खेळण्यासाठी, फार कमी गतीचा बॉल होता, शरीरापासून दूर ठेवला, एक सिंगल धाव येते. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती आपण मरी म्हणतो ना, इथे आता ताकद वापरली नाही गोलंदाजांनी, फक्त युक्तीचा वापर केला. कमी गतीचा बॉल, जोरकस मारण्याचा प्रयत्न. अमित शेलार हाही फलंदाज कोसळतोय. धक्का क्रमांक 2 लागलाय. साईश्वर 11 ला अमित शेलार देखील माघारी. आहेत स्थानिक क्रिकेट दोस्ती 11 कडून खेळतात. बॅटिंगसाठी तयार. दुसऱ्या बाजूला गोलंदाज आहेत कुमार. थोडा वेळ बॉल हवेत आहे. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येईल आणि राजा माटे स्वतः दोस्ती 11 चे संघ मालक आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्याचबरोबर आयोजन समितीने एक माहिती पुरवलेली आहे, ती प्रेक्षकांपर्यंत आणि खेळाडूंपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारे संघ आहेत क्वालिफाय होणारे घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचे पहिला संघ आहे जो सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल. सह्याद्री प्रतिष्ठान आणि बाकीच्या संघांची घोषणा आम्ही या सामन्यानंतर करू, परंतु सह्याद्री प्रतिष्ठान हा पुढे चाललेला आहे, याची आपण घोषणा केली आहे. उर्वरित काही संघांची घोषणा आपण यानंतर करू. धावसंख्या आहे 23 धावा 2 गडी बाद. 3 षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना टीम साहिश्वर 11 18 बॉल त्यांनी खेळलेले आहेत, 23 धावा बनवलेल्या आहेत. राजा माटे एका धावेवरती खेळत आहेत. शैलेश काळे 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावा बनवत आहेत. 23 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 साठी आता महेश ओंबळे एका वेगळ्या शैलीचे गोलंदाज आहेत. टान्स रिदम वेगळा आहे आणि यासाठी ते जाणले जातात. आणि समोरच्या बाजूला फलंदाज शैलेश काळे, ज्यांनी काल चांगला खेळ केलाय. गोलंदाज महेश ओंबळे तयार. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे एका धावेसाठी. महेश ओंबळे स्थानिक क्रिकेट निलेश मूर्ती या संघाकडून खेळतात, तर शैलेश काळे साई बॉयज कडून खेळतात. आडव्या बॅटने जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक समोरच्या बाजूला दुसरीचा प्रयत्न केलाय, पण दोन्ही खेळाडूंच्या तालुक्याबद्दल चर्चा केली ना, तर एक खेळाडू पाटणचा तर एक खेळाडू जावलीचा. स्थानिक क्रिकेट वेगवेगळ्या संघासाठी खेळतात. एक खेळाडू साई बॉयज साठी तर एक खेळाडू निलेश स्मृतीसाठी. आज खेळावं लागेल ज्या संघाने स्थान दिलंय, ज्या संघ मालकाने आपल्याला निवडलंय त्या संघासाठी. शैलेश काळे तयार. बॉल येऊ दिला, हलक्या हाताने सन्मान दिलेला आहे. संयम ठेवलाय शैलेश काळे यांनी आज स्वतःवरती. काल आपण पाहिलं की त्यांच्या बॅटमधून मोठे मोठे फटके आले होते. एक सिंगल धाव येते. धावसंख्या पुढे सरसावतीये. 27 धावा 2 गडी बाद.
मोठा फटका आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ धावेसाठी येतोय षटकार. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. पक्का होता शैलेश काळे यांचा की मला षटकार मारायचा आहे आणि महेश ओंबळे यांच्यावरती केले आक्रमण. यावेळेला आता महेश ओंबळे यांनी देखील आपल्या गोलंदाजीमध्ये मिश्रण केलंय. एक सिंगल धाव मिळेल, बदल केला बॉलमध्ये आणि जिथे पुन्हा एकदा या बॉलची क्रिया आपण पाहूया. महेश ओंबळे एक वेगळा टान्स आहे गोलंदाजीचा. बॉल येऊ दिला, हलक्या हाताने फक्त दिला सन्मान आणि सन्मान द्यायला भाग पाडलं. महेश ओंबळे यांच्याकडे क्षमता आहे, प्रगल्भ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आतापर्यंत महेश ओंबळे यांनी धावा खर्च केलेल्या आहेत 11. 5 बॉलचा खेळ संपलाय. अंतिम बॉल या षटकातला प्रगतीपथावरती. तुम्ही पाहत आहात घनसोली कॉलनी प्रीमियर लीग डे नाईटचा थरार. आजची अंतिम रजनी. काल या प्रीमियर लीगची पहिली रजनी. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आलाय तो डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ ते संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम साईशोर 11 ने 34 2 गडी बाद ही स्थिती आहे. ऐकूया तोपर्यंत एक छोटंसं आणि मधुर संगीत. 34 2 गडी बाद. धावसंख्या आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम साईशोर 11 या संघाने आतापर्यंत बनवलेली ही धावसंख्या आहे. अंतिम षटकाकडे वळूया. स्लॉग ओव्हरच्या या षटकासाठी, ज्या षटकाला आपण मारझोड तोडफोडीचं षटक म्हणतो, ज्या षटकामध्ये फलंदाज आक्रमण आणि आक्रमण करतात, असं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शंतनू क्रमांक 5 साठी आलेले आहेत. शंतनू जय हिंद 11 साठी स्थानिक क्रिकेट खेळतात. ओव्हर नंबर 5 साठी आलेले आहेत. प्रथम बॅटिंग करताना 34 धावा, 4 षटका अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साईशोर 11 ची स्थिती आहे. आठव्या बॅटने जोरकस मारलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. बॉलची फेकी लगोलग करतायत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नाही. 5 बॉल शिल्लक या षटकातले. स्ट्राइक बदलले आणि स्ट्राइक वरती आता फलंदाज शैलेश काळे, ज्यांनी 9 बॉलमध्ये 15 धावांचा खेळ उभा केला आणि फलंदाजी करताना आतापर्यंत शैलेश काळे यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. शंतनू तयार, एक युवा खेळाडू बॉलिंग अटॅक मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल पुन्हा वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. 2 खेळाडू तिकडे येत आहेत. बॉलची फेकी. कोणता खेळाडू विकेटचा त्याग करेल? दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीज मध्ये येत आहेत. 2 धावा. फलंदाज आउट आहे. पंचांनी हेरलंय. बॅट जिथे लँड केले हे पंचांनी पाहिलं आणि पंचांनी तो निर्णय आमच्याकडे पाठवला. फलंदाज राजा आउट होऊन माघारी येतील. तात्या विंचू आणि ज्यांनी हे कॅरेक्टर केलं ते दिलीप प्रभावळकर. ज्यांनी तात्या विंचू हे कॅरेक्टर केलं होतं 1993 साली हा चित्रपट आला आणि तो आज म्हणतोय मी करतोय. एकदा टाळ्या वाजवा. आणखीन एक फलंदाज
वेध घेतोय आणि फलंदाज शैलेश काळे माघारी आलेले आहेत. रक्ताच्याही पलीकडचं नातं म्हणजे मैत्री आणि त्याच्यावरतीच आधारित आपण हे संगीत ऐकलं. धावफलकावरती आहेत 36 धावा 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना ही स्थिती आहे. महेश कोटारे निर्मित आणि दिग्दर्शित चित्रपट होता ज्याची आपण चर्चा केली, जो झपाटलेला. चला बॉलर तयार. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. बॅटिंगसाठी अमय आणि संदेश ही जोडी आलेली आहे. उर्वरित फक्त 2 बॉल शिल्लक असतील आणि या 2 बॉलच्या पाठीमागे टार्गेट सेट करावं लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना साहिश्वर 11ला शंतनू यांनी आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली. 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉलच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम साहिश्वर 11ला. फार चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केलेले आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक फार चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजांना मार पडतो. तिथे फलंदाजांना बांधून ठेवलं. गोलंदाजी मधलं मिश्रण पहा. काही बॉल वेगाने तर काही बॉल कमी गतीने, काही बॉल उजव्या स्टीच्या बाहेर. या प्रकारची गोलंदाजी शंतनू यांनी केली आणि अवघ्या या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 3. प्रथम बॅटिंग करताना साहिश्वर 11ने बनवलेल्या आहेत धावा 37 धावा. 38 धावांचं लक्ष आहे टीम चिराग वॉरियर्स या संघासमोर. येणारे बॉल 30 बॉलमध्ये बनवायचे आहेत धावा. इथून पुढे 38 हे गुणोत्तर मांडूया आणि तोपर्यंत ऐकूया एक चांगलं मधुर संगीत. तात्या विंचू आणि चुटकी एकदा जोरदार टाळ्या या 2 कलाकारांसाठी. जबरदस्त तबला तोड परफॉर्मन्स ज्यांनी दिलाय. आज थकायचं नाही. क्या बात आहे. हा जोश शेवटपर्यंत ठेवायचा. पहा सागर चिकणे त्यांना दाद देत आहेत. क्या बात आहे. कलाकारासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि मित्रांनो जो टाळ्या वाजवत नाही ना त्याला खरा कंजूस म्हणतात. एकदा जोरदार टाळ्या कलाकारांसाठी.
त्यांना आपण ऊर्जा देऊया, अजून भरपूर सामने बाकी आहेत. चार कॅमेऱ्याच्या माध्यमातून ओम साई MTC कोणीगाव 8182 अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे त्यांच्यासोबत संपूर्ण कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहता. तब्बल 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती अगदी दाखवली जाते. बॅट्समन रिॲक्शनसाठी एक कॅमेरा आहे, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर संपूर्ण साइड अँगल, फ्रंट अँगल आणि संपूर्ण बॅटस्पीड कव्हर करण्यासाठी असे तब्बल 4 कॅमेरेज या स्पर्धेसाठी यूज केले गेलेत. ओम साई MTC साठी जर क्लिअरिटी आवडली असेल तर ओम साई MTC कोणीगाव 8182 अक्षय शेठ म्हात्रेसाठी जरूर टाळ्या होऊन जाऊ द्यात. अक्षय शेठ म्हात्रेने संपूर्ण या स्पर्धेचा लुक आणि दर्जा वाढवलाय. थँक्यू सो मच अक्षय शेठ म्हात्रे 8182 ओम साई MTC. निश्चित एक चांगलं प्रसारण आहे. ओम साई MTC म्हटलं की क्लिअरिटी, आणि ती क्लिअरिटी त्यांनी दिली आहे. मॅचला होते सुरुवात. 38 धावा, 30 बॉल. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने शरद कोंडाळकर यांनी हाताळलाय आणि हाच बॉल फलंदाजाला प्रभावित करतोय. प्रारंभिक जोडीमध्ये 2 फलंदाज आहेत, बिपिन आणि त्यांच्या सोबतीला प्रणव. ही प्रारंभिक जोडी. तर षटक क्रमांक 1 शरद कोंडाळकर यांच्या नावी षटक आहे. पहा शरद कोंडाळकर, स्क्रीनवरती आपण त्यांना त्यांचे हावभाव पाहत आहोत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागची भेदकता त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवली. वेग भन्नाट आहे. समोरच्या बाजूला फलंदाज तयार, विपिन आक्रमक फलंदाज. भन्नाट वेग. आता डावी एष्टी सोडून चाललाय, पंचांनी कळवलंय. दिशाहीन गोलंदाजी, नकारात्मक बॉल आहे. दिशेवरती नियंत्रण शरद कोंडाळकर यांना ठेवावं लागेल. धावफलकावरती येतील धावा. 1 धाव धावफलकावरती आहे एका बॉलच्या समाप्तीनंतर. प्रणव आणि विपिन बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. वेळेची अचूकता साधता आली नाही. मिड ऑफला खेळाडू. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल. स्ट्राइक बदललेला आहे. 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत 2 बॉलच्या पाठीमागे. या स्पर्धेमध्ये 70 चौकार आणि 70 षटकार लागलेले आहेत. म्हणजे षटकार आणि चौकाराचा रेशिओ अगदी बरोबरीचा आहे. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. बॉलच्या भोवती होते. बॉल टप्पा पडला, त्यानंतर बॉलचा पाठमोरा केला. बॉलची फेकी केली आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावसंख्या आहे 4 वरती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर षटकारांचा आणि चौकारांचा रेशिओ या प्रीमियर लीग मधला बरोबरीचा आहे. 70 षटकार तर 70 चौकार या प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत आलेले आहेत. 71वा षटकार आणि 71वा चौकार कुणाच्या बॅटमधून येणार आणि हा रेशो कोण बदलणार. बॉलर तयार. आणि यावेळेला भीर 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 सिक्सर. आखत लावली ताकदीचा वापर. पुढे आले, पायांचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा इथे पूर्ण. धावफलकावरती 12 धावा. प्रणव यांना चांगला सुर्ग बसलाय. 3 बॉल खेळले, 10 धावा बनवल्यात. विपिन 2 बॉल 1 धाव. आता रेशिओ बदललाय. 71वा षटकार जर कुणी मारला या प्रीमियर लीगचा तर प्रणव यांच्या नावाची दखल घ्यावी लागेल. आणि ज्यांनी रेशिओ बदलला, आता चौकार कमी आहेत. चौकार 70 आणि 71 षटकार. बॉलर तयार.
प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू एक सिंगल प्राप्त होईल. शरद कोंडाळकर ज्यासाठी जाणले जातात तो यॉर्कर इथे टाकला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे तब्बल 13. समीकरण आहे 38 धावांचं. आता इथून पुढे येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. हे गुणोत्तर मांडूया आणि ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. आहे त्यांचंही स्वागत. ओव्हर नंबर 2 कडे वळूया जिथे या षटकासाठी शैलेश काळे यांच्या हाती बॉल आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रणव तयार. शैलेश काळे यांच्या नावी या प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक आहे. चाबुक स्ट्रोक डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेटचं पतन आणि शैलेश काळे यांनी माघारी पाठवलंय फलंदाज प्रणव यांना. वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि पकडली एक चांगली कॅच. अमित शिलार तिकडे होते. एक चांगला कॅच त्यांनी पकडला. या पूरक प्रकाशामध्ये फ्लड लाईट मध्ये अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण असतं. शेवटपर्यंत डोळ्यांचा संयोग ठेवला आणि हाताच्या ओंजळीमध्ये हा बॉल विसवला. खांद्याच्या समोर हा झेल पकडलाय. धक्का क्रमांक 1 लागलेला आहे. 38 धावांचा पाठलाग करताना चिराग वॉरियर्सला साहिशोर 11ला पहिलं सुयश. 13 धावा 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर खेळाडू महेश ओंबळे जिथे पुन्हा एकदा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस शैलेश काळे बॅटिंग करत होते त्यावेळेस महेश ओंबळे गोलंदाजी करत होते. आता शैलेश काळे गोलंदाजी करतायत आणि महेश ओंबळे बॅटिंग करतायत. जोराने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपी स्क्वेअरला लेगला तोपर्यंत जातील तोपर्यंत बॉल सीमारेषा चिरतोय 4 धावांसाठी आणि पहिल्याच बॉल वरती केले आक्रमण महेश ओंबळे यांनी. त्यांच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. त्यावेळेस शैलेश काळे यांनी त्यांना षटकार मारला होता. त्याचं प्रत्युत्तर महेश ओंबळे यांनी चौकाराने दिलंय. धावसंख्या 17 धावा 1 गडी बाद. 38 धावांचा पाठलाग करताना जागेवरतून पाय रोवत हा बॉल सी कॉर्नरला उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक वेगाने त्यांच्या मधोमध बॉल पडतोय आणि बॉल सीमारेषा भेदतोय 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार खणखणीत येतोय. हा षटकार आहे. फटका पा खोलवर पद्धतीचा बॉल उडवला सी कॉर्नरच्या दिशेने. फटक्यावरती होता विश्वास. मिळाल्या धावा 6. प्रॉपर टायमिंग नाही. वेळेची अचूकता साधता आली नाही. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल निसटलाय. दैव देतो आणि कर्म घालवतो या प्रकारची परिस्थिती आली. या क्षणाला हा झेल फार महत्वाचा होता. मॅच बनवायची आहे तर विकेट्स घ्याव्या लागतील. कमी धावसंख्येचा सामना आहे आणि जिथे महेश ओंबळे यांना मिळाले जीवनदान. स्ट्राइक वरती आता विपिन येतील ज्यांनी 2 बॉल खेळलेत 1 धाव बनवली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल हाताळले शैलेश काळे यांनी. 11 धावा खर्च केल्यात 1 गडी बाद केलाय. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या भोवती फिरतायत. हा झेल हातामध्ये विसावू शकला नाही. बॉलला बॅकअप दिलाय क्षेत्ररक्षकाने. बॉलची फेकी आणि पुन्हा 2 धावा. 26 धावा धाव फलकावरती येत आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. अंतिम बॉल
पॉवर प्ले क्रमांक 2चा. पूर्वी पॉवर प्ले बद्दल जर आपण चर्चा केली ना की पूर्वीच्या क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट नव्हता, परंतु क्रिकेटमध्ये पॉवर प्ले आला, क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झालं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पॉवर प्ले बघत आहोत. 1980चा काळ, त्यानंतर आलेला पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट. जोरकस मारण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट बॉल. शैलेश काळे यांनी या षटकाची सांगता डॉट बॉलने केलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती आहेत. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये इथून पुढे बनवायचे आहेत 12. 18-12चं गुणोत्तर आहे. ऐकूया तोपर्यंत एक चांगलं संगीत. लागणार आहे. बॉल अधिकचे आहेत, धावा कमी आहेत. 18 बॉल आणि बनवायचे आहेत इथून पुढे 12. आणि या षटकासाठी गोलंदाज अमय आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 साठी हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये 2-3 विकेट आल्या तर सामना बनू शकतो साहिश्वर 11 साठी. दोन्ही फलंदाज तयार होतील. महेश आणि बिपिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंगसाठी अमय कशा प्रकारची कामगिरी करणार या सामन्यामध्ये? सामना जिंकायचा असेल तर चमकदार कामगिरी करावी लागेल. 18 बॉल 12 ची गरज. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स हो. 18 बॉल 12 ची गरज. ओहो, भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. क्रिया अमय राईट आर्म राऊंड द विकेट. परफेक्ट यॉर्कर आणि मधली यष्टी वाकवली आहे महेश ओंबळे यांची. जबरदस्त बॉल, भेदक मारा. सरळ बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. अमय यांनी कमाल केली आहे. आता येणारे 17 बॉल आणि बनवायचे आहेत 12. मॅच बनवण्याचा प्रयत्न. ही विकेट मॅचला कलाटणी देईल का? उर्वरित काही बॉल मध्ये विकेट्स मिळतील का की फलंदाज पुन्हा आक्रमण करतील? पुन्हा एकदा पाहूया त्याच बॉलची क्रिया. महेश ओंबळे पायांची हालचाल आणि त्यानंतर पहा भन्नाट वेग. परफेक्ट यॉर्कर. यॉर्करचा कहर यष्ट्यांचा वेध घेतोय. काय गोलंदाजी केली अमय यांनी. पहिलाच बॉल अप्रतिम, ज्याचं उत्तर फलंदाजांकडे नव्हतं. आता बॅटिंगसाठी शुभम बॅटिंगसाठी आलेले आहेत क्रमांक 4 वरती. अमय यांचा प्रयत्न आहे मॅच बनवायची आहे. बिगड़ी हुई किस्मत बनती है तो मैच क्या है? आणखीन एक जोरकस टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, फक्त एकच सिंगल धाव मिळेल. येणारे 16 बॉल आणि इथून पुढे बनवायचे आहेत धावा त्या 11. 16-11 चं हे गुणोत्तर आहे. आणखीन एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलवरती लगोलग येत आहेत. थोडेसे अडखळले, त्यानंतर त्या बॉलला संरक्षण दिलं. बॉलची फेकी केली.
या बॉलच्या पाठीमागे 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. समीकरण पुन्हा बदलतंय. धावसंख्या आहे 29, 2 गडी बाद. स्ट्रायकर एंडला विपिन तयार. अमय यांनी पहिला बॉल प्रभावित करण्यात टाकला. वेगाने उसळणारा बॉल डोळ्यांच्या समोरून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. कोणतीही धाव नाहीये. आता एक वेगळा बॉल टाकला. या अगोदर काही बॉल पुढे सोडले होते, काही यॉर्कर होते. आता हा बॉल थोडासा पाठीमागे ओढला आणि शरीरापासून दूर नेला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल स्थिरावला. कोणती धाव नाहीये, आलाय तो डॉट. या प्रकारचं विश्लेषण आपण या बॉलचं करूया. आता पुढचा बॉल दडलंय काय, कोणता बॉल हाताळणार अमय. यॉर्कर उजव्या स्टीच्या बाहेर. आणखीन एक आलेला आहे डॉट. आतापर्यंत अमय यांनी बॉल हाताळलेले आहेत. तब्बल 4 धावा खर्च केलेल्या आहेत. तब्बल 3, 1 गडी बाद केला. आता येणारे 13 बॉल आणि 9 धावांची गरज. 13-9चा हा सामना. या बॉल वरती काय दडलंय, धाव येईल की विकेट येईल. 13-9चं गुणोत्तर. आणि बॉल हवेत खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक झडप घालतायत. बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धाब्यांसाठी हरीश सलते यांच्या प्रयत्नांना यश नाहीये. तितकासा बॉल टाइम करता आला नव्हता, परंतु लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा बॉल सीमारेषा पलीकडे गेला. सरळ खेळलेला फटका. फार मोठी पोकळी होती, त्याच्यातून बॉल सीमा पार गेला. आता 5 धावांची गरज आणि शिल्लक बॉल 12. तारेवरची कसरत. 12-5. आत्मविश्वास असेल ना तर निश्चित हारलेला सामना जिंकता येतो. जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, आत्मविश्वास तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. 12 बॉल 5ची गरज. आणि या षटकासाठी बॉलिंग अटॅक मध्ये बादशाह क्रमांक 4चं षटक. 12 बॉल 5ची गरज आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज शुभम तयार. साहिल ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा आलाय तो इथे डॉट. एक वेळेस वाटलं की निश्चित हा झेल होईल का, परंतु बॉल हातातून निसटला. शरद कोंढाळकर होते पाठीमागे. आता येणारे 11 बॉल आणि बनवायचे आहेत 5 धावा. काळ कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे. या सामन्यामध्ये संघर्ष आहे. अंगाला भेदणारा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राइक बदललाय. अगदी सध्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने थोडासा थकलाय खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडचा. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. हा सध्या आपण पहिला पॅव्हेलियन दाखवला अक्षय शेटने. पहा हा पॅव्हेलियन. पाण्याची बॉटल घेऊन हातात उभे आहेत. एक चिठ्ठी त्यांना पोचवायची, मात्र ती चिठ्ठी अजूनही पोचली नाहीये. पहा कॅमेऱ्याच्या माध्यमातून सध्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. छोटी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांना माहिती आहे. पुढील बॉल यॉर्करचा हा बॉल आहे. एक चांगला टप्पा बुंदा बॉल टाकलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे लेग बायच्या माध्यमातून येईल. 35 धावा. अवघ्या 3 धावांची गरज आहे इथून पुढे. साहिल पुन्हा तयार होतील. 3 बॉल हाताळलेले आहेत. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल आणि 3 धावांची गरज. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी खेळवले. नकारात्मक आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. अवघ्या 2 धावांची गरज आहे इथून पुढे.
स्ट्रायकर एंडला फलंदाज शुभम आणि नॉन स्ट्रायकर एंडला विपिन. अवघ्या टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर गेलाय. फिरकीमध्ये फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. डावखोरे गोलंदाज आहेत आणि डावखोरे गोलंदाज म्हटलं की गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आणि त्या शैलीने त्यांनी गोलंदाजी केली आहे. फिरकी पट्टू आणि हाई बॉल फिरवलाय आणि हाई बॉलच्या पाठीमागे फलंदाजांना बांधून ठेवलंय. मॅच बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावांची गरज आहे तरी संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. पाच स्क्रीनवरती संघाचे हावभाव, टेन्शन आहे या सामन्यामध्ये. महेश ओंबळे काहीतरी सांगतायत प्रणव यांना. क्षेत्ररक्षक झडप घालतायत. दुसरीचा प्रयत्न आणि इथे यशस्वी होत आहे आणि हा सामना जिंकलाय चिराग वॉरियर्स या संघाने. आता धगधग असेल कशा पद्धतीने पॉइंट्स टेबल खालीवर होत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपण क्वालिफाईड टीम सांगणार आहोत. आता प्रत्येकाने वेगवेगळी समीकरणं बनवली आहेत. काही सांगतील 4 चेंडू राखून, काही 1 ओव्हर, काही लेट्स सी पाहूयात सॉफ्टवेअरचं काय म्हणणं आहे. दोन्ही बॅटर शुभमला दाखवलाय, विपिन, दोन्ही बॅटर दाखवले जात आहेत. दूसरी टीम दोस्ती 11, तीसरी टीम है साई श्रद्धा, चौथी टीम है साईश्वर 11. या 4 टीम आहेत. पॉइंट टेबल तुम्हाला भेटेल यूट्यूब वरती. पहिली मॅच खेळली जाईल. सध्या पहिली सेमी आपण खेळूयात. पहिली सेमी पॉइंट टेबल योगेश दादा पाटवेल ग्रुप व